श्री स्वामी समर्थ. म्हणजे आता लवकरच आपलं जुनं वर्ष 2025 वर्ष संपून नवीन इंग्रजी वर्षाला सुरुवात होणार आहे. म्हणजेच 1 जानेवारी 2026 या तारखेपासून आपल्या इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात होत असते. आणि आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला साजरं होत असतं. आता गुढीपाडव्याला आपणास माहिती आहे की आपण सूर्योदयाच्या साक्षीने आपण गुढी उभारून पारंपरिक पोशाख परिधान करून आपण नवीन वर्ष स्वागत करत असतो. सगळ्यांना शुभेच्छा देऊन गोडधोड करून आणि गोडधोड खाऊन सुद्धा आपण नवीन वर्ष स्वागत करत असतो. पण आपणास माहिती असेल की नवीन इंग्रजी वर्ष साजरं करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. 31 डिसेंबरला रात्री आपण आपल्या घरामध्ये काहीतरी पार्टी असेल किंवा मांसाहार असेल, व्यसन असेल किंवा इतर काहीतरी गोष्टी करून आपण नवीन वर्ष स्वागत करत असतो. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते, जर तुमच्या नवीन वर्ष 2026 हे इंग्रजी वर्ष तुम्हाला खूप सुखा समाधानाचं, आरोग्याचं आणि सोबतच तुमच्यावर जर सदैव नवीन वर्षामध्ये स्वामी कृपा आणि दत्त कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहावी अशी वाटत असेल तर तुम्हाला नवीन इंग्रजी वर्ष स्वागत एका गोष्टीने करायचं आहे. ती गोष्ट जर तुम्ही खरंच त्या दिवशी केली, 31 डिसेंबरला रात्री असेल किंवा 1 जानेवारीला गुरुवारी असेल दिवसभरामध्ये जर केली तर खरंच सांगते अखंड स्वामी कृपा तुमच्यावर वर्षभर राहणार आहे. सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहेत. ती काय आहे गोष्ट जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सहज व्हिजिट करा. तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.